तर गाईज आज आहे सोमवार आणि भगवान शंकराला नैवेद्य दाखवण्यासाठी मी बनवते आहे खीर. चला तर मग सुरू करूयात. सर्वप्रथम एका भांड्यात थोडंसं तूप घेतलं आणि मग त्यात शेवया टाकून छान भाजून घेतल्या. जोपर्यंत त्यांचा रंग हलका सोनेरी होत नाही तोपर्यंत त्याला नीट भाजून घ्यायचं. मग त्यात बदाम, काजू, चारोळे, इलायची टाकून द्यायचे आणि ते पण एकदम खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे. तर ते पण आपण टाकूयात आता आणि ते पण छानपणे खरपूस खमंग असं भाजून घेऊयात. ज्यावेळेस याची टेस्ट दुधामध्ये उतरते त्यावेळेस खूप छान असं चव लागते. तर मी एका भांड्यात गरम दूध करायला ठेवलं होतं आणि आता त्यात साखर घालते आहे. साखर विरघळेपर्यंत हलक्या हाताने ढवळत राहते, त्यामुळे साखरी लवकर विरघळून जाईल. आणि त्यानंतर भाजलेल्या शेवया, सुकामेवा, तेच बदाम, काजू गरम दुधात टाकून द्यायचे आणि मंद आचेवर शिजवून द्यायचं. आणि शेवटी आपल्या खिरीला एक सुंदर रंग आला पाहिजे आणि अप्रतिम सुगंध देण्यासाठी मी घातलं आहे ज्यामध्ये केशर. आणि आता माझी खीर तयार आहे आणि भगवान शंकराला नैवेद्य दाखवून मग आपण पण हा जो प्रसाद आहे तो प्रेमाने